तर या व्हिडिओमध्ये मी माझी टेस्ट सिरीज तुम्हाला दाखवणार आहोत. माझ्या ज्या चुका आहेत, जे मी कुठे करत आहो, त्या इव्हॅल्युएट करणार आहोत, कुठे इम्प्रूव्हमेंट करू शकतो ते आम्ही डिस्कस करणार आहोत. माझ्या सिनियर्सला सांगणार आहोत की हे माझ्या स्ट्रॅटेजीज राहणार आहे, हेही मी फॉलो करणार आहोत. तुम्ही मला सजेस्ट करा यावरती. जे ज्युनियर्स असतात त्यांनी माझ्यातून इन्स्पिरेशन ड्रॉ करा. तुम्ही कुठे लाय करता ते चेक करा. बस हाच एक मोठो आहे याचा. तर जीवन प्राधिकरण ही एक लाईव्ह झाले आहेत, याला तुम्ही जॉईन करा. नसन केली तर, आणि केली असेल तर फारच चांगलं आहे, कारण की द्या इथे मी पण दिले आहेत. आता काय तुम्हाला दाखवा, 3 दिल्या होत्या ना, तर हे थोडे बहुत आले आहेत आणि मला हे कंप्लीट करायचे आहे, हे दाखवायचं तुम्हाला. याच्यात 5 यांनी टेस्ट सिरीज दिल्या आहेत आणि जसं की सरांनी सांगितलं होतं की तुम्ही आता हे 2 आहेत. तर बेसिकली मला हे आता येणारे जे जानेवारी आहेत ते आपण ते कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर जे देतो मला हे चांगले वाटले. याला जर तुम्ही कनेक्ट नसेल तर कनेक्ट व्हा. यामध्ये सगळे जे सेंट्रलचे एक्झाम्स आहेत ना, या इथे यांनी दिल्या आहेत. मी यार हे दिल्या होत्या ॲक्च्युली, बट आता हे मला दिसत नाही आहे कुठे आहे ते सब्जेक्ट वाईज. आय थिंक मी दिल्या होत्या. तर हा ठीक आहे, ओके, थँक्यू. तर ह्या चांगल्या आहेत. मी ह्या आता सब्जेक्ट वाईज पण प्रयत्न करतो द्यावं, कारण की ज्या मेन सब्जेक्ट आहे जिओटेक इन्व्हायरमेंट, याच्या मी सब्जेक्ट वाईज पण देईल आणि फुल लेंथ पण देईल. आणि प्रयत्न करेल का हा आय थिंक 100 ठीकठाक करेल, 100पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेल. आणि SSCबद्दल ते मी इम्पॉर्टंटली बोलेल. पण मी का बरं बोलतो हे, नॉट बिकॉज की नवीन इयर रिझॉल्युशन आहे, नॉट लाईक दॅट. कारण की आता 26 जानेवारीला आपले इलेक्शन्स येऊन जाईल, इलेक्शनचे रिझल्ट येऊन जाईल. त्यानंतर वाटचाल पुढे चालू जाईल महाट्रान्सकोच्या आणि महाजीवन प्राधिकरणच्या. तुम्हाला दिसत असेल महाजीवन प्राधिकरणच्या. आणि मी या दोन्ही एक्झामला खूप जास्त सिरियसली पाहतो. पुणे पण आहे, ठाणे पण आहे. तर तुम्ही तुमच्या लेवलनी चेक करू शकता तुमचं काय इम्पॉर्टन्स आहे. पण माझ्यासाठी हे दोन इम्पॉर्टंट आहे. तर ह्या आय होप की फेब्रुवारीच्या स्टार्टिंग, फेब्रुवारीच्या लास्ट किंवा मार्चच्या या दरम्यान राहू. त्यासाठी मी माझी स्वतःची एक डेडलाईन घेतो 31 जानेवारी. यामध्ये मला हे सगळे टास्क पूर्ण करणं आहे. हे जे आहे हे तर 62 पूर्ण करणं आहे. याच्यात मी 100 प्रयत्न करेल. तुम्हाला सांगणं म्हणजे माझ्यासाठी एक थोडं राहील इम्पॉर्टन्स, की आपण जर माझ्या मित्रांना सांगतो आणि ते जर करू शकलो नाही तर थोडं प्रेशराईज पण राहील माझ्यासाठी, आणि मी इम्पॉर्टंटली करेल. SSC JEE यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की PYQला आपल्याला सॉल्व करायचं आहे, कारण की PYQ एक रिलेव्हन्सी देऊन दिला आपल्याला की हे लेवल आहे, तुम्ही करा. जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही करत असाल, करणार आहेत, तर स्टार्टिंगला तुम्हाला डिफिकल्ट जाईल. कारण की यामध्ये काय झालं आहे, जर आधी म्हणजे जे आधी होते 2022, 23, इव्हन 21 या दरम्यान की न्यूमेरिकलचा पोर्शन थोडा कमी होता. जेव्हा आपण CBT 2 ॲड झाली आहे, तर जिथं आधी न्यूमेरिकल 10 राहत होते, आता यांनी 10च्या वरती, समजा 10च्या वरती 20च्या दरम्यान यांनी 24च्या याच्यात टाकल्या सेटमध्ये. तर ओव्हरऑल ॲव्हरेजच कमी झाला यामध्ये. तर मी तुम्हाला हे दाखवून याच्यात एक लाईन ड्रॉ नाही होऊ शकत की कुठे म्हणजे इम्प्रूव्हमेंट करायचे आहे, कुठे कमी करायचे आहे. तर मी जे आहे ना, माझा एक बेस्ट स्कोर म्हणा की ॲव्हरेज, जसं स्टार्टिंगला तर मी जेव्हा हे देत होतो ना, तर माझा ऑगस्ट समथिंग मंथ होता. त्यामध्ये मी इतका चांगला अभ्यास पण होतो, म्हणजे इतका परफॉर्मन्स माझा चांगला नव्हता. जस्ट बिकॉज मी सांगतो का बरं, जेव्हा मी की नाही IBPS देत होतो ना, IBPS BMCचं, तोपर्यंत पण मी असा प्रिपरेशन करतो की जे इम्पॉर्टंट डेटा तो रिकॉल करायचा बा, है ना, इम्पॉर्टंट डेटा ओनली तो रिकॉल करायचा आणि पेपरला जायचा. ॲक्च्युली तो येतच तो होता, पण त्यांनी माझ्या टेस्ट सिरीजमध्ये स्कोर येत नव्हता. आणि नंतर मग मी माझ्या जेव्हा सिनियरशी बोललो आणि माझ्या जे टीचरशी सल्ला घेतला, तेव्हा मला हे समजलं की मी काय करत होतो ॲक्च्युली. मी एक सब्जेक्ट घेत होतो, एका हप्त्याला करत होतो. जिओटेक घेतला मी, हप्ताभर चालवत होतो. मग मी काय करतो, इन्व्हायरमेंट करत होतो हप्त्याला, मग ट्रान्सपोर्टेशन हप्ताभर. मग यांनी काय होतं, मी जेव्हा चौथा हप्ता करत होतो तेव्हा इन्व्हायरमेंट आणि जिओटेक हा माझा डिक्रीज होत होता अभ्यास रिकॉलिंग. मग हे पुन्हा करण्यासाठी मला पुन्हा एक हप्ता लागत होता. तर ही माझी मेथड चुकीची होती. आणि तेव्हा काय करत होतं, पेपराच्या वक्ती फक्त मी इम्पॉर्टंट नोट्स ज्या होत्या त्याच वाचत होतो. यांनी माझा पेपरात स्कोर येऊन येतात, टेस्ट सिरीज नव्हता येत. आणि तेच आहे ना की IBPSमध्ये स्कोर करून TCSमध्ये नाही होत, कारण की TCSमध्ये कन्सेप्च्युअल डेटा आणि थोडा कुठून पण विचारू शकते. त्यामुळे तो एक माझ्यासाठी डिसएडव्हांटेज होता पेपरामध्ये. नंतर मग मी रिअलाईज काय केलं की हा माझा पेज आहे, ह्या पेजच्या पर लाईन बाय लाईन वाचेन मी सगळ्या गोष्टी. आणि काय करेल की एका दिवसाला 2 घंटे जिओटेक वाचेल, त्यानंतर इन्व्हायरमेंट एका दिवसाला दुसरे 2 घंटे, नंतर ट्रान्सपोर्टेशन. तसे दिवसाला 2 ते 3 सब्जेक्ट कंप्लीट, म्हणजे एक चॅप्टर 2 चॅप्टर कंप्लीट करायचा प्रयत्न केला. आणि मला ते चांगलं वाटलं, कारण की त्यानुसार मग मला रिअलाईज झालं की लाईन बाय लाईन जेव्हा मी म्हणजे वाचत गेलो, तर डेटा माझा रिकॉल होत गेला, कंटिन्यू मी हप्त्याला करत गेलो. आणि असे मी 3-4 महिने माझे लास्ट गेले आहे. तर माझा स्कोर मग नंतर हळूहळू इन्क्रीज व्हायला लागला. आणि ते इथे तुम्ही बघू शकता की मी स्टार्टिंगला ऑगस्टला थोडे मी म्हणजे इरिलेव्हंट थोडा जात होतो टॉपिकमध्ये, इरिलेव्हंट टॉपिकमध्ये जात नव्हतं. त्यामुळे मग याच्यात मला असं वाटतं की इरिलेव्हन्सी थोडी जास्त आहे. बट जेव्हापासून मग मी इन डेप्थ आणि सगळे ओव्हरऑल करू लागलो होतं, तर मग मला ते रिअलाईज झालं की हो, आता माझा थोडा बेटर स्कोर येत आहे. आता इथे 65 तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर मी माझा एक बेट स्कोर दाखवतो, ज्यातून आपण इव्हॅल्यूट करू शकतो की फर्दर अजून कुठे आपल्याला हे करायला पाहिजे, इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. आता 76 होता. तर मीन्स दिखावा तर नाही म्हणतात, बट याच्यातून मी एक तुम्हाला लाईन ड्रॉ करू शकतो की इथे मला बेटर करावं लागेल. तुम्ही कुठे लाय करता हे पण तुम्ही चेक करू शकाल. ॲटलीस्ट माझ्यासारखा जर छोटासा मुलगा करू शकत आहे, तर चांगले आहे. तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहेत, हुशार बना. तर हा एक इथे तुम्ही एक हे बघू शकता. जनरल तर मी पूर्ण नाही अटेम्प्ट करत, मी सिव्हिल इंजिनिअरिंगचेच मेन अटेम्प्ट करतो. तर ॲव्हरेज बघू शकता ते 36 आहे, जो की नाही आहे. आणि टॉपर्सला 95 येत आहे, आणि मला जवळपास 76 येत आहे. तर 95 आहे. मी प्रयत्न करतो की 85पर्यंत जाऊ. आय होप 85पर्यंत तर असायलाच पाहिजे बेटर, बिकॉज ऑफ की मी सांगतो तुम्हाला बघा, यामध्ये काय होतं की 100 जर क्वेश्चन्स आहेत ना, तर 100 क्वेश्चनपैकी की नाही 90 क्वेश्चन्स आहेत ना, ते मला वाटते अटेम्प्टेबल आहे. आणि जे 10 क्वेश्चन आहे ते इरेस्पेक्टिव्ह डेटा राहतेच, 10 ते 15 पकडा. कारण की माझ्या नोट्समध्ये मला दिसत नाही जनरली. मला मग ते यूट्यूबवरती किंवा मग AI जेमिनायला विचारा, यावरती मग मी जाऊन ते रिसर्च करतो की अच्छा हा पण डेटा असते का. आणि काही कसा डेटा असते का तुम्ही वाचत आहो, पण माझ्या नोट्समधून ते रिकॉल नाही होतं की अच्छा हे तर मी मिस आउट करतो बा. तर मग मी काय करतो,
एकतर मी माझ्या PDF मध्ये ते ड्रॉ करतो, म्हणजे त्या PDFमध्ये मी सिलेक्ट करतो आणि स्क्रीनशॉट काढतो आणि माझ्या याच्यावरती सेव्ह करतो. टाईम नको घेऊ, टाईम नाही. हां, असं जसं हा वाला तर बघा, हा मी दिली होती. त्यानंतर मग मला वाटलं की हे इम्पॉर्टंट आहे आणि ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मग मी इथे सेव्ह केलं आणि याला मी वाचतो, है ना. तर अशा पद्धतीनं मग तुम्ही ज्या चुका आहे त्यावरती इम्प्रूव्हमेंट करायचं काम करू शकता. जसं की मी तर प्रयत्न केला आहे. जर तुम्ही यापेक्षा चांगलं काही करू शकता तर मला पण सजेस्ट करा. हो, सजेस्ट करा नक्कीच. तर या पद्धतीनं जे चुकत आहे त्याच्यावरती आता फोकस करायचा आहे आणि चुका नाही होईल याच्यावरती पण फोकस करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, दोघांना पण. जे सिनियर्स आहेत ते पाहत असेल थोडं प्लीज, म्हणजे हे जे आहेत ना, हे बघा ना यार, 93 193 घेत आहे प्रीती मॅडम. तर एवढे आहेत. आपण समोर जाऊ. समोर काय इथे सोल्युशनमध्ये मी तुम्हाला माझे जे चुकले आहेत ना त्याची हे दाखवतो. ॲक्च्युली एक अनअटेम्प्टेड आहे आणि एक चुकलेलं आहे. तर दोन्ही आपण डिस्कस करू. पहिले इनकरेक्टवाले करू की इनकरेक्टवाले कसे चुकत आहेत ना. जसं हा क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल तर हा क्वेश्चन थोडा डिफिकल्ट आहे, कारण की नाही होत 33 पण आहे, म्हणजे माझ्याकडून नाही होत आहे. तर बघसान तुम्ही काही जमत असेल हे वाला. तसं हा आहे. आता हा तर सिली मिस्टेक्स आहे ना, हा इझी होता. तर ट्रिग्नॉमेट्री प्रोफाईल लेवलिंग काय आहे बा, है ना. तर हा इझी होता. हा माझ्याकडून चुकला, हा चुकला नव्हता पाहिजे. तर इथे मला इम्प्रूव्हमेंट करावं लागेल की जे एकदम इझी आहे बा. जसं हा एक न्यूमेरिकल पेंटाग्राम हा मला येत होता, पण याचा की कन्सेप्ट थोडा माझ्या स्ट्रॉंग नव्हत्या. तर त्यामुळे हा एक चुकला. मी ते म्हणजे यानंतर मी याचा एक स्क्रीनशॉट काढला, याच्यावरती सगळा डेटा लिहिला आणि हा मग मी माझ्याकडे सेव्ह केला. हा एक आहे जो तुम्हाला आता दाखवला होता मी. नंतर हा एक आहे. आता हा 11%नीच चुकवला, म्हणजे 11%नीच करेक्ट केला. म्हणजे मग याच्या मला जास्त चिंता नाही करावं लागेल की हा जो क्वेश्चन याच्यातून आला आहे. ओके, ठीक आहे, मॅनेजेबल आहे. तर हा जो 11% आहे, तर मग याच्यासाठी मला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की हे माझं कॉम्पिटिशन आहे. पण जसं आता हे आहे 32 जणांनी बरोबर केलं आहे, तर मला ॲटलीस्ट हा करेक्ट करायला पाहिजे होता. इथे मी माझं इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आता हे माझे टेक्निकल काय म्हणजे जे चुकलेले आहे, जे अनअटेम्प्टेड आहे, ते अनअटेम्प्टेड म्हणजे बघा ना तुम्ही, जे अनअटेम्प्टेड आहे ते मग खूप कमी जणांनीच अटेम्प्ट केला. जसा हा क्वेश्चन 4 फक्त 14 जणांनीच केला आहे. तर हा थोडा डिफिकल्ट होता. मी स्टेटमेंट बेस असा करत नाही, निगेटिव्ह जाण्याचा थोडासा हे करता. 2 स्टॅटिस्टिक मी सध्या वापरतो, त्याच्यावर डिस्कस करतो. आय होप थोडं फास्टच करा. आता हा एक क्वेश्चन आहे. हा तर ॲक्च्युली सर्वांनाच यायला पाहिजे. तर माझ्याकडून हा सुटला, जसं मी अटेम्प्ट केलाच नव्हता. तर हा बरोबर यायला पाहिजे. जसं बीम आहे, तर बीम हा कशासाठी डिझाईन केला जाते बा, तर या सर्वांसाठी केला जाते. आता हा मी की नाही नोट्समध्ये आहे, पण मी वाचला नव्हता. आता मी काय करणार, बीमचं पूर्ण डेटा वाचून घेणार. तर हे मला वाटते की हे माझ्यासाठी इम्प्रूव्हमेंट ठरेल इथे करणं. आणि बस ठीक आहे. आता एक थोडे बहुत न्यूमेरिकल्स आहेत. हे ॲक्च्युली न्यूमेरिकल इझं होतं, पण कधीच कोणी सॉल्व नाही केलं. तर बस यार हेच होतं की जे चुकत आहे त्यापासून थोडा चुका कमी करायचा शिकायचा आहे. एक तर तुम्हाला मी सांगितलंच आहे ना की याच्यात तुम्ही जेव्हा जाता, इथे मी सेव्ह केले आहेत ते सेव्ड क्वेश्चन सॉरी. आणि इथे जाऊन मला आता हे जे सेव्ह क्वेश्चन एकदा पूर्ण चेक करणं आहे. हो, या मंथमध्ये मी रिगरसली करणार आहोत, काही चालतं. तर हे आहेत, याला मला एकदा चेकआउट करावं लागेल सगळे, कारण की मी खूप वेळेला चेकआउट नाही केलं आहे. आणि इथे मी सगळे माझे स्क्रीनशॉट सेव्ह केले आहे. हे मी तुम्हाला, जर तुम्हाला लागत असेल ना, तुम्ही कोणी मला जर म्हणसाल, मला वाटलं तर मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती टाकून दिले. सगळे इम्पॉर्टंट आहे आणि म्हणजे इतके इम्पॉर्टंट आहे यार की यार हा डेटा कसा काय चुकत आहे माझ्याकडून. मी हा इथे म्हणजे हे करतो, जसं हा वाला बघा आहे ना, वाचत होतो पण हे लक्षात नव्हते राहत. मग मी याला हायलाईट केले आणि मग याला इथे ठेवले आणि हे मला जास्त रिकॉल करावं लागेल जे माझ्या चुकत होत्या. तर या पद्धतीने थोडं इम्प्रूव्हमेंट करावंच लागेल. आणि हेच टास्क होतं. जास्त आता खिचण्यात पण काही हे नाही. मला हे RRBचे आहे ना क्लर्क, आता ट्रान्सको वगैरे येत आहे, तर त्यासाठी मला 1 जानेवारीपासून ट्रान्सकोमध्ये करंट ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग याच्यावरती जास्त भर द्यायचा आहे. तर यासाठी मी प्रिलिम्सचे हे काही सेट आहे मी लावून पाहतो. आता याच्याबद्दल टास्क नाही घेत मी स्वतःला. पण आतापर्यंत मी जे नोट्स आहेत त्या खूप वाचल्या, म्हणजे लाईन बाय लाईन गेलो आहे सगळ्या नोट्सच्या. त्यानंतर मी सोबत की नाही PYQ पण तेव्हा करतच होतो. फिंगरप्रिंटच्या तुम्हाला काही लपलेलं नाही आहे. आणि टेस्ट सिरीज तर देतच होतो ते हळूहळू. पण आता मी पूर्ण माझा जो शिफ्ट आहे तो बॅलन्स करणार आहे MCQवरती, PYQजवरती, फिंगरप्रिंटच्या सगळे. आणि यावरती जे मिस्टेक्स मी केले आहेत ना खूप सारे टेस्ट सिरीजमध्ये, आय होप तुम्हाला दिसत आहे. ओके, तर जे टेस्ट सिरीजमध्ये मी मिस्टेक्स केल्या आहेत त्या मिस्टेकवरचे MCQजला जास्त मी फॉलो करेल, असा माझा प्लॅन आहे येणाऱ्या 1 मंथसाठी. ठीक आहे, कारण की आता मी ह्या जे नोट्स आहे ना त्या बस यार क्लोज करणार आहोत, कारण की मला असं वाटतं की ते आपण MCQ ऑब्वियस आहे MCQ पॅटर्न फॉलो करतो. तर मी MCQचा अडॉप्ट करून घेतो आणि खूप जास्त MCQलाच प्रिफरन्स देईल वाचण्यात. आणि मल्टिपल जे चॅप्टर्स आहेत ते कंप्लीट करीन MCQ बाय MCQ, आहे ना, 1 1 2 2. आणि प्रामुख्यानं तर हेच आहे आपले जिओटेक, एन्व्हायरमेंट, ट्रान्सपोर्टेशन, सर्वे, अजून काय सारखे सब्जेक्ट्स. म्हणजे तुम्हाला आलं असे नाही, पण जे 4 मेन आहे सब्जेक्ट मी मोठी पकडता येईल तर मी डेलीच मारेल. आणि BMC एक यार, हे BMC घ्यावं लागेल, ते लिच्छड सब्जेक्ट आहे, सोडतच नाही तो पिच्छा माझ्या कधी. तर हे मी याच्यावरती जेन्युअनली लक्ष देईल आणि हाच पॅटर्न फॉलो करेल. बाकी तर सध्या माझा डिव्हाइस थोडा इश्यूच आहे मोबाईलचा, ऑब्वियस आहे. ठीक आहे, अजून काय असायला पाहिजे. नोट्स आहेत त्या, म्हणजे मी जे सांगितलं होतं तुम्हाला फॉर्म्युला शीट काढल्या होत्या, हा एक माझा आता एक आहे. तर याला मी रिगरसली वाचण्याच्या सगळे PYQs टाईप मी टाकलेले होते. तर ॲज ऑफ नाव हेच आहे माझी नेक्स्ट मंथसाठी स्ट्रॅटर्जी. तुम्ही पण मला सांगा. आणि इथे माझा एक फ्रेंड आहे, तो तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते. खूप वेळ झाला तर सांगतो म्हणताय. सो नमस्कार मित्रांनो, हे माझे रूममेट्स आहे. मोठी शिका आणि डेडिकेशनने ड्रॉ करत राहा. आता रात्रीचे जवळपास
2 वाजत आहे दादा, आता पण व्हिडिओ तुमच्यासाठी रेकॉर्डेड करत आहे. तुम्ही मेहनत करा आणि सर्वच लागा. सर्वच लागू आपण या डिस्कस नाही करत, बस ह्या 3-4 गोष्टी आहेत. मला जास्त काम करायचं आहे याच्यावरती. तुम्ही पण तुमचं इव्हॅल्युएशन करा अशाच पद्धतीनं. ज्युनियर्सनी इन्स्पिरेशन ड्रॉ करा. सोबत माझे आहेत त्यांनी मला सांगा, सजेस्ट करा की भाई हे तू जास्तच ज्ञान पेलत आहे आणि काय म्हणते ते जास्त माझे मित्र आहेत ॲक्च्युली, ते मला म्हणतात असं नको करू. बट हा व्हिडिओ माझ्यासाठी हा आहे की मी तुम्हाला ग्वाही दिली आहे की मी हा व्हिडिओ म्हणजे असं करणार आहोत. आणि जर मी 1 फेब्रुवारी 2 फेब्रुवारीपर्यंत हे करू शकलो नाही तर माझ्यासाठी ते एक खंत गोष्ट राहील की मी तुम्हाला ग्वाही दिली आणि मी करू शकत नाही आहो. तर एक सेल्फ रिअलायझेशन म्हणून मग मी सगळं काही करायचा प्रयत्न करेल आणि आय होप की काही ना काही बेटर आपण सोबत मिळून इम्प्रूव्हमेंट करू. आय होप तुम्ही पण असे टास्क घ्याल, आपण सोबत हे करू, फोटोज शेअर करू एकमेकांना. ओके, दॅट्स इट.